तर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम आता सुरूच झालेला आहे आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 68 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान देखील होणार आहे। मात्र अद्यापही युती आणि आघाडीचं घोंगडं भिजतच असणारं दिसून येतं। दरम्यान भावी नगरसेवकांकडून अहिल्यानगरमधल्या स्थानिकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत जाणून घेऊया। महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी 68 जागांसाठी जे आहे निवडणूक होणार आहे। या अनुषंगानं इथल्या येऊ घातलेल्या नगरसेवकांकडून नागरिकांना काय काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत आणि इथल्या महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। येऊ घातलेले जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय काय कामं होणं अपेक्षित आहे का सांगा। घंटागाडी टायमावर येणं, 1-2 दिवसांनी येते ती, रोज जरी आली तरी बरंच आहे आम्हाला, अशी अपेक्षा आहे। आणि दुसरं पाण्याचं वगैरे लाईटीचं सांगितलं की कामं पटकीने झालं अशी अपेक्षा आहे। तसं ते करतातच आता सध्याच्याला बी, पण अजून जास्त याने केले अजून खूपच छान अशा याने मदतीला बी सगळ्यांच्या धावून येतात ते, आता बी येतात ते, नंतर बी येतील, पण अपेक्षा एवढीच आहे त्यांच्याकडून, दुसरी काहीच नाही नगरसेवकाकडून। तुम्हाला काय अपेक्षित आहे महिला म्हणून इथं काय काय होणं गरजेचं आहे? रस्ते, पाणी, घंटागाडी व्यवस्थित येणे, मुलांसाठी छोटंसं का होईना गार्डन असणे, वृद्ध लोकांसाठी बसायची व्यवस्था, बस बाकी काही नाही। नगरसेवकाकडनं एवढीच अपेक्षा आहे की फोन केला की ते आमच्या कामासाठी हजर झाले पाहिजे। बरं काय एकंदरीत सांगाल, काय अपेक्षा आहे नगरसेवक? आहे आता हे सगळ्यांनी सांगितलं त्याच अपेक्षा सगळ्यांच्या एकच आहेत, त्याच्यामुळे काही वेगळं काही सांगणार नाही का। एकच सगळ्यांची अपेक्षा की टायमावर मदत करणे, नगरसेवकाकडून एवढीच अपेक्षा। जिथं समस्या तिथं नगरसेवक उपलब्ध झाले पाहिजे। काय जी समस्या असेल ती धावून त्यांनी एका फोनवर आले पाहिजेत। तर आधीचे कोण होते ते तर माहित नाही, पण आमचे काका शेळके असे आहेत का त्यांना लगेच अडचण कळते आणि ते धावूनच येतात। त्यांनी आता सध्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे, रुग्णांना मदत होती त्याच्यामुळे सोपं जातं, पटकन दवाखान्यात म्हणजे नेता येतं। त्याच्यामुळे आम्हाला तर तेच नगरसेवक म्हणून पाहिजेत। काका शेळके यांचं नाव घेतलंय, मंगेश चिवटे यांनी काका शेळके यांचे जे आहे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केलेली आहे खरं तर पक्षाकडे, त्यांचं नाव खरं तर त्यांनी घेतलेलं आहे। काय काय अपेक्षित आहे नगरसेवकांकडनं, इथं काय कामं होणं गरजेचं आहे? पाणी वगैरे व्यवस्थित वेळेवर येणे आणि घंटागाडी नियमित येणे आणि जे मुलं शिकतात ते आता सध्या त्यांच्यासाठी एखादी वाचनालय त्यांनी उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांसाठी, आणि छोट्या मुलांसाठी गार्डन छोटंसं का होईना हवंय। आणि काका शेळके यांनी आमच्या एरियामध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे सगळ्या लोकांसाठी, आणि ते पैसे सुद्धा घेत नाही त्यांच्याकडनं, ते खूप मोठं काम करतात ते। आणि जरी ते सध्या नगरसेवक नाही इथे, पण तरी आमचं हक्काने आम्ही त्यांना सांगतो आणि ते हक्काने आमचे सगळे प्रश्न सोडवतात ते, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासारखंच नगरसेवक आता म्हणजे पाहिजेच। एकूण जर बघितलं तर वृद्ध व्यक्तींसाठी जे आहे या ठिकाणी एखादं गार्डन, मुलांसाठी गार्डन, त्याचबरोबर आरोग्य सुविधा ज्या आहेत तर त्या या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी इथल्या प्रभागातील लोकांनी केलेली आहे। येऊ घातलेल्या नगरसेवकाकडनं इथले प्रश्न जे आहेत तर ते सुटतील अशा अपेक्षित ठरूयात। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।